तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या ब्लॉग चॅनलमध्ये. तर तुम्ही बघू शकता या बिल्डिंगवरनं तुमच्या लक्षात आलं असेल, आपण आज आलोय मुंबईमध्ये. तर इथे एक काळा चौक म्हणून एक जागा आहे, तिथे आपला इव्हेंट आहे. इव्हेंट मीन्स एक प्रोग्राम आहे जिथे आमच्या क्लासचे सर्व मेंबर आम्ही आलोय. तर आत्ता आम्ही चाललोय, थोडं आता जस्ट पोहोचलो आणि पोहोचल्यानंतर आम्ही आता जाणार आहे काहीतरी खाऊया आणि मग त्यानंतर काळा चौक असं काहीतरी आहे, तिथेच आपण जाऊ त्या इव्हेंटसाठी. तर चला. तर मित्रांनो, आपण आलोय CSMT या रेल्वे स्टेशनपाशी ना, तर रेल्वे स्टेशनपाशी. आणि पुण्याचे रेल्वे थोडे करण माझे अँगल्स घेणार आहेत आता. हा माझ्या क्लासमधला फ्रेंड आहे. हा तर आता आपण इथं पोहोचलोय आणि हे बघा CSMT, बरोबर का करण? CSMT. मी खूप बारीक असताना आलो होतो मुंबईमध्ये एकदा गेट ऑफ इंडियाला फॅमिलीसोबत. त्यानंतर आता येतोय. मस्त वाटते, छान वाटतं जरा मुंबईमध्ये आल्यासारखं. मागाशी ट्रेनमध्ये बसलो तर काहीच फील होत नव्हता मुंबईमध्ये आलोय म्हणून. आता जरा फील व्हायला लागले. तर आता जाऊ खायला काहीतरी, कारण भूक खूप लागते. तर खाऊ काहीतरी पहिलं, फिरूया थोडे स्पॉट जसे जमेल तसे. संध्याकाळी आपल्याला रिटर्न जायचं आहे, कारण चला. प्रवास करून खूप भूक लागली होती मित्रांनो. पहिले पेटपूजा, नंतर कामदूजा. मी घेतला होता वडापाव आणि करणने घेतलं होतं पॅटीस. आम्ही आत्ता पोचलो आहे काळा घोडा फेस्टिवलला. पण त्यांनी आम्हाला सांगितली माहिती की 5 जागी फेस्टिवल आहे मुंबईमधल्या, 5 जागी. सो आम्ही 5 जागी आलो आहे. सो इथे जास्त काही गर्दी नाही आहे. हे बघा, इथं थोडं आम्ही बसतो एका ठिकाणी, थोडं पाणी वगैरे पिऊ आणि मग दुसरीकडे निघू आम्ही. तर थोडे जरा बघतो काय काय केलं यांनी. इथे एक बगळ्या नाच रे तुझी पिल्ले साथ रे. असं काय करू? काळा घोडा फेस्टिवलला आलोय. किती गर्दी आहे, दिसतंय काळा ते दाखव मला फक्त. गर्दी बघा, काय नाही भाई इथं. याच्यापेक्षा जास्त गर्दी तर FC रोडला असते. काय FC रोड. हा भाई, इथे एक घोडा आहे पेपरचा आणि स्टीलचा. जरा आराम कर. इथे एक पेपरचा घोडा आहे बस. मित्रांनो, आता आपण त्या इव्हेंटमधनं निघालोय. हा बघा, या इथं इव्हेंट होता आणि आता आपण, मी करणला म्हणत होतो आपण दुसऱ्या इव्हेंटला जाऊ, पण करण म्हणतो आपण जाऊया गेट ऑफ इंडियाला. आणि बस आली. आता बस खाली गेला असतो, थोडक्यात वाचलो. मैं 15 मिनट तक अपनी सांस रोक सकता हूँ, मौत को छू के टक से वापस आ सकता हूँ. काय दिसणार. तर मित्रांनो, आपण आता पोहोचलो गेट ऑफ इंडियाला. हा बघा, द गेट वे ऑफ इंडिया. आणि इकडं हे ताज हॉटेल आहे आणि करणचं फोटोशूट चाललंय. तर आता आम्ही पोहोचलोय, थोडं फिरू आणि आम्हाला परत जायचं आहे आता काळा घोडा चौक दुसऱ्या इव्हेंटला. समुद्र करण, असं नको वागा तुम्ही. करण लवकर आपण कधी समुद्र बघितला नाही ना. समुद्र आहे, नदी म्हणतोय. नदी म्हणजे का आपल्या खडकवासला डॅमाला. इकडं समुद्र बघू मित्रांनो. आता निघायचं आहे आपल्याला थोडं लवकर, कारण आमचे सर ऑलरेडी आले आणि आम्हाला जायचं आहे तो फेस्टिवल बघायला. तिथे थोडे रील शूट करणारे आले. हा, तू बोला ना. मित्रांनो, आता आपण निघालो गेट ऑफ इंडियामधलं. भाई असली बेकार गरमी ना राव, काय बोलायचं. साईडला काय म्हणतात ते हेड्स ऑफ आहे मुंबईच्या लोकांना म्हणजे एवढ्या गरमीत. तर आता आपण निघालोय काळा घोडा चौकाकडे. हे काय रे करण? डेंजर वाटते म्हणजे गरमीने तर हालत बेकारच आहे. तर आता थोड्या वेळात काळा घोडा चौक त्या फेस्टिवलला आपण पोहोचूया आणि मग तुम्हाला दाखवू. जास्त काय नाही आहे, पण नॉर्मलच थिंग. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलोय काळा घोडा फेस्टिवलला आणि इथे करणचं शूट चाललंय आणि माझं पण शूट चाललंय. गर्दी खूप आहे. हे बघा, हा जो आहे तो दुसरा स्पॉट आहे.
तर मित्रांनो, काल मी घरी आलोय इव्हेंटवरनं. तर काल भाई इतकी गर्दी होती ट्रेनमध्ये. सो मला पुढं काही व्हिडिओ बनवायचे म्हणजे माझ्या ताकद पण नव्हती आणि मी बनवली पण नाही, कारण खूप गर्दी होती ट्रेनला आणि दमलो तर इतकं होतं ना, काय बोलणंच नाही. तर काल इव्हेंट खूप छान झाला. तुम्ही क्लिप बघितली, अशी भारी भारी असे क्रिएटिव्ह बनवले होते गोष्टी काय तिथे, आणि तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसलंच असेल. तर हा होता आपला मुंबईचा ब्लॉग. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं. बाय बाय.